सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. इंदिरानगर परिसरातील सराईत गुन्हेगार नंदेश विजय साळवे उर्फ नट्याभाईच्या खुनाचा सूड घेण्याकरता पाथर्डी फाटा येथे तरुणावर 5 संशयितांनी कोयत्यानं वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार रविवारी रात्री 10 वाजता घडला. या हल्ल्यात 3 बाल गुन्हेगारांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 22 सप्टेंबर 2024 रोजी पाथर्डी गावातील राजवाडा येथे रात्री 11 वाजता खुनाची घटना घडलेली होती. शिल्पा डाके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री 8 वाजता मावशी सुजाता कासारे यांनी फोन करून कळवलं की काही मुले कोयते घेऊन फिरत आहेत. काही वेळात बहीण शीतल हिनं फोन करून सांगितलं की काही मुलांनी भाऊ रितेश लाटे याच्यावर कोयत्यानं हल्ला केला आहे. त्याच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली. रितेश यास विचारणा केली असता त्याने संशयित सिद्धार्थ गरुड, यश दोंदे, छोटू सिद्धू, स्वप्नील घायवटे आणि चिक्या यांनी हल्ला केल्याचं सांगितलं, अशी तक्रार पोलिसात दिलेली आहे. इंदिरानगर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. जखमी लाटे हा नंदेश साळवे उर्फ नट्याभाईच्या खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशयितांना आहे. वर्षभरात संशयितांनी 3 वेळेस हल्ला केल्याचे गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहे. संशयितांचा मित्र नंदेश साळवे याचा वर्षभरापूर्वी खून झालेला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्याकरता हा हल्ला झाल्याचा संशय यापूर्वी देखील 3 वेळा हल्ला करण्यात आलेला आहे. संशयित फरार झालेत. काही बाल गुन्हेगार आहेत. संशयितांचा शोध सुरू असून लवकरच संशयितांना ताब्यात घेतलं जाईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.